महाभारत भाग 2. सत्यवती, भीष्माची प्रतिज्ञा आणि कुरुवंशाच्या नियतीची गुंतागुंत. गंगेच्या तीरावर सायंकाळचा सोनेरी प्रकाश पसरला होता. नदी शांत वाहत होती, पण त्या शांततेतही काहीतरी गूढ दडलेले होते, जणू भविष्यातील घटनांची चाहूल. राजा शांतनू त्या दिवशी नेहमीप्रमाणे शिकार करून परत येत होता, पण त्या दिवशी त्याच्या मनात एक अनामिक ओढ होती. गंगेच्या किनाऱ्यावर तो थांबला आणि अचानक त्याला एक अद्भुत सुगंध जाणवला. तो सुगंध साधा नव्हता, तो मनाला खेचून नेणारा, आत्म्याला स्पर्श करणारा होता. हा सुगंध कोणाचा? राजाच्या मनात प्रश्न उठला. तो त्या सुगंधाच्या दिशेने चालू लागला आणि काही अंतरावर त्याला एक तरुणी दिसली, साध्या वस्त्रांत पण विलक्षण तेजस्वी. ती होती सत्यवती. सत्यवती नाव चालवत होती. तिच्या हालचालीत स्थैर्य होते, तिच्या नजरेत आत्मविश्वास. राजा शांतनू तिच्याजवळ गेला. काही क्षण तो तिच्याकडे फक्त पाहत राहिला. राजाला जाणवले, ही मुलगी सामान्य नाही. तुझे नाव काय आहे? राजाने विचारले. ती नम्रतेने म्हणाली, मी सत्यवती, एका मच्छीमाराची कन्या. राजाच्या मनात एकाच क्षणी दोन भावना निर्माण झाल्या, प्रेम आणि आश्चर्य. राजा शांतनूने विवाहाचा प्रस्ताव ठेवला. सत्यवतीने काही उत्तर दिले नाही. ती आपल्या पित्याकडे वळली. तिचा पिता शांतपणे म्हणाला, राजन, माझी एक अट आहे. माझ्या मुलीपासून जन्मलेलाच तुमच्या सिंहासनावर बसेल. राजा स्तब्ध झाला. त्याच्या मनात देवव्रताचे चित्र उभे राहिले. शूर, योग्य आणि सर्वांचा लाडका युवराज. हे कसे शक्य आहे? राजा मनात विचार करू लागला. तो काहीही न बोलता परतला, पण त्याचे मन तुटले होते. हस्तिनापूरच्या राजवाड्यात शांतनू शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज कमी झाले होते. हे पाहून देवव्रत चिंतेत पडला. पिताश्री काहीतरी लपवत आहेत. त्याने मनाशी ठरवले, मी सत्य जाणून घेणार. काही दिवसात त्याला सर्व कळले आणि त्याने निर्णय घेतला, जो इतिहास बदलणार होता. देवव्रत त्या मच्छीमाराकडे गेला. तुमची अट मी मान्य करतो, तो म्हणाला. मी सिंहासनाचा त्याग करतो. मच्छीमार शांतपणे म्हणाला, पण तुझ्या पुत्रांचे काय? त्या क्षणी काळ जणू थांबला. देवव्रताने डोळे मिटले आणि त्याने उच्चारले ते शब्द, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. मी कधीही विवाह करणार नाही. माझ्या वंशातून कोणताही वारस होणार नाही. आकाशात गडगडाट झाला. देवांनी पुष्पवृष्टी केली. त्या दिवसापासून देवव्रत झाला भीष्म. भीष्माच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण अंतःकरणात वेदना होती. तो जाणून होता, आजपासून त्याचे जीवन त्याचे राहिले नाही. त्याला कधीही पत्नी मिळणार नव्हती, पुत्र मिळणार नव्हता, कुटुंबाचा आनंद मिळणार नव्हता. तो केवळ कर्तव्याचा सैनिक बनला. राजा शांतनूने हे ऐकले आणि तो स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. पुत्रा, तू जे केलेस ते कोणीही करू शकत नाही. तो म्हणाला, मी तुला वर देतो. तू इच्छेनुसार मृत्यू स्वीकारशील. सत्यवती आता हस्तिनापूरची महाराणी बनली. ती बुद्धिमान होती. ती केवळ राणी नव्हती, ती राजकारण समजणारी स्त्री होती. तिने लवकरच राजवाड्यावर आपली पकड मजबूत केली. सत्यवतीला 2 पुत्र झाले, चित्रांगद, विचित्रवीर्य. राजवाड्यात पुन्हा आनंद पसरला, पण नियती अजून शांत नव्हती. चित्रांगद शूर होता, पण अहंकारीही. एका दिवशी त्याने एका गंधर्वाला युद्धासाठी आव्हान दिले. युद्ध भयंकर झाले आणि शेवटी चित्रांगद मरण पावला. राजवाड्यावर पुन्हा दुःखाची छाया पसरली. विचित्रवीर्य राजा बनला, पण तो दुर्बल होता, शरीराने आणि मनाने. राज्याची संपूर्ण जबाबदारी भीष्मावर आली. विचित्रवीर्याच्या विवाहासाठी भीष्म काशीला गेला. तिथे स्वयंवर सुरू होता. भीष्माने युद्ध करून 3 राजकन्या जिंकल्या, अंबा, अंबिका, अंबालिका. तो त्यांना हस्तिनापुरात घेऊन आला. अंबा रडत म्हणाली, मी दुसऱ्यावर प्रेम करते. भीष्माने तिला मुक्त केले, पण त्या राजाने तिला नाकारले. अंबा तुटली. तिने प्रतिज्ञा केली, मी भीष्माचा नाश करेन. विचित्रवीर्याचा अकाली मृत्यू झाला. तो निसंतान गेला. सत्यवती हादरली. आता कुरुवंशाचे काय?
तिच्या मनात भीती निर्माण झाली. तिला आठवले तिचा पुत्र वेदव्यास. तिने त्याला बोलावले. नियोगाने 3 जन्म झाले. अंबिकेपासून धृतराष्ट्र, अंबालिकेपासून पांडू, दासीपासून विदुर. धृतराष्ट्र अंध होता, पांडू दुर्बल होता, विदुर ज्ञानी होता. ही योगायोग नव्हते, हे संकेत होते. याच क्षणी महाभारताचे खरे बीज रोवले गेले. भीष्माने त्याग केला, पण त्या त्यागाची सावली संपूर्ण कुरुवंशावर पडली. सत्यवतीने निर्णय घेतले, पण त्या निर्णयांनी भविष्य गुंतागुंतीचे केले. नियतीने आपले जाळे विणले आणि आता संघर्ष अटळ झाला.